इथे तुम्ही मागे माझ्या गाडी लावू शकता आणि इथं पेट्रोल चोरण्याचे चान्सेस जास्त आहे। जो आत्ता जो दरवाजा पाहतोय ना त्याच्यावरचं काम आणि त्याच्यावरची जी बांधणी आहे ना खूप खतरनाक आहे खूप। तर नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ निखिल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो। आत्ता मी आहे ताथवडे या गावामध्ये, म्हणजेच सातारा जिल्ह्यामध्ये आज। आणि ताथवडे गावात माझ्या मागे तुम्ही बाळसिद्धनाथांचं मंदिर बघू शकता। ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे ना, पूर्ण दगडात बनवलेलं मंदिर आहे। आणि आज आपण ट्रेक करण्यासाठी आलो आहे संतोषगडावर। माझ्या डाव्या हाताला संतोषगड आहे आणि माझ्या मागे बाळसिद्धनाथांचं मंदिर आहे। मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या मंदिराला एकही खांब नाही आहे, पूर्ण दगडात बांधलेलं मंदिर आहे। आणि जसं गड किल्ले आपले महाराजांनी बांधले तसं ह्या मंदिराची स्थापना केलेली आहे, म्हणजे इंटरलॉक सिस्टीम जी आपण म्हणतो त्या पद्धतीने केलेली आहे। आणि हे मंदिर इथल्या गावकऱ्यांनी सांगितलं आपल्याला की 1684च्या आसपास काहीतरी बांधलं गेलं। तर मंदिराची जी रेखणी आहे किंवा जे बांधकाम आहे ना खूप सुंदर आहे आणि खूप भारी आहे। खूप भारी वाटलं इथं आल्यानंतर, मन प्रसन्न झालं। तर आपण आता मंदिर बघूया, तुम्हाला मंदिर दाखवतो पूर्ण, त्याच्यानंतर गडाच्या प्रवासाला सुरुवात करूया। चला तर मग निघूया। आपण बाळसिद्धनाथांच्या मंदिराच्या समोर बरोबर गाडी लावली। तिथे काही ग्रामस्थ बसले होते, त्यांनी आपल्याला एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे गाडी येते इथपर्यंत, इथे तुम्ही मागे माझ्या गाडी लावू शकता आणि इथं पेट्रोल चोरण्याचे चान्सेस जास्त आहे। त्यामुळं मंदिराच्या समोरच गाडी लावा आणि मंदिराच्याच बरोबर समोरच्या बाजूला रस्ता आहे, दुकानं वगैरे आहेत। तुम्ही तिथलं जी लोक बसलेली आहेत किंवा ग्रामस्थ त्यांना विचारलं तेही सांगतील रस्ता कुठून आहे, कसा आहे जायला मग गडावरती। त्या मंदिराच्या समोरून आम्ही सरळ चालत आलो। त्यानंतर इथनं पायवाट चालू झाली। इथे अनेक प्रकारचे बोर्ड लावलेत, आता ते पावसाअभावी त्याच्यावरचे चित्र वगैरे सगळं गेले। त्या बोर्डच्या साहाय्याने आपल्याला गडावर जायचं आहे, म्हणजे तोच आपला एक मार्गदर्शक आहे की आपल्याला तो मार्ग दाखवणार आहे, त्या मार्गाने आपण गडावर जायचं आहे। चला तर मग गडाच्या दिशेने निघूया। हे वन्यजीवांचे काही बोर्ड लावलेत त्याच्यावरचं, आता सगळं पावसाअभावी सगळं निघून गेलं आहे। अशा अनेक प्रकारचे बोर्ड आहेत, ह्या बोर्डच्या माध्यमातून आपल्याला रस्ता असा दाखवत तो वरतीपर्यंत गेला आहे। गडावरती काम पण चालू आहे, इथे आपल्याला काही मुलं दिसतात आहे आणि इथेच वरती गड आहे बघा। चला तर मग गडाच्या दिशेने निघूया। काही मंदिरं पण पाहायला मिळतात आपल्याला सुरुवातीलाच, इथं वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं आहेत। इथं एक मंदिर आहे, त्याच्या बाजूला एक आहे, त्याच्या बाजूला एक आहे, त्याच्या बाजूला एक आहे, परत त्याच्या बाजूला एक आहे। अशी मंदिरं पाहायला मिळतात। तर आज आपल्याबरोबर ट्रेकला नेहमीप्रमाणे कोण जोडलं गेले हे तुम्हालाही माहिती आहे, कौस्तुभ। आम्ही थोडीशी विश्रांती करायला थांबलो या ठिकाणी, कारण उन्हाळा चालू झाला आहे, बॉडी डिहायड्रेट होती। पाण्यात जर उन्हाळ्यात कोणी ट्रेक करत असेल तर पाण्याचा वापर जास्त करा, जेणेकरून बॉडी डिहायड्रेट होणार नाही। आणि थोडंच पाणी प्या, एकदम पिऊ नका पाणी, कारण उन्हातनं आपण येतो आणि
पटकन म्हणजे गटागटा जर पाणी पिलं तर त्याचा त्रास पण होऊ शकतो. त्यामुळं थोडंच पाणी प्या, पण पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा. अशा पद्धतीचा मार्ग आहे. दगडाचे इथे पायऱ्या केलेल्या आहेत. ह्या मार्गाने वरती आलो आहे. हे जे झाड दिसतं हिरवं, ह्या झाडाच्या तिथून असं वरती आलो आम्ही. आणि असा मार्ग आहे पूर्ण. मार्ग चांगला आहे. गडावर आपण हार्डली, जसं ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही अर्ध्या तासामध्ये गडावर पोचता. 30 मिनटं लागतात गडावरती जायला. डिपेंड आपल्या चालण्यावर आहे, आपण कसं चालतो कसं नाही. जे कंटिन्यू ट्रेक करतात, जे शूट वगैरे काही करत नाही, डायरेक्ट गडावर जातात, ते हार्डली 20 मिनटात पोचतील. 10 मिनटाचा फरक. आणि 30 मिनटं वगैरे काहीतरी गडावर जायला लागतात. निघूया पुढच्या प्रवासाला. तर आपण आत्ता एका ठिकाणी थांबलो होतो. या इथे तुम्ही झाड बघू शकता आणि तिथे एक बाकडा आहे विश्रांती करायला. तर इथे चुकामुक होण्याची शक्यता जास्त आहे. ती कशी तुम्हाला सांगतो. तर या इथे बघितलं, कौस्तुभ इथे दाखव. या इथे दगडावर पण लिहिलं आहे महालक्ष्मी मंदिराकडे मठाच्या पूर्व बाजूला. आणि या इथे पण बोर्ड लावला आहे. गडाकडे जाण्याचा मार्ग त्या साईडला आहे. म्हणजे तुम्ही जसं आले ह्या बाजूनी वर आले की ह्या बाजूनीच वरती जायचं. ह्या साईडला जायचं नाही, डाव्या हाताला. तर आता आपण गडाच्या दिशेला निघूया. तर इथं आपल्याला तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात आणि पायऱ्या पण पाहायला मिळतात. आपण त्या बोर्डपासून पुढे आलो आणि त्याच्यानंतरच आपल्याला डाव्या हाताला हे अवशेष पाहायला मिळतात. आणि ह्याच असा मार्ग दिसतो आपल्याला वरती जायला. आणि वरती ध्वज पण दिसतो. आता दिसणार नाही इथे कॅमेऱ्यात, पण इथे डोळ्यांना स्पष्ट असा ध्वज दिसतोय. आपण वरती जाऊया, काय काय अवशेष पाहायला मिळतात ते पण बघूया. तर मित्रांनो, आपण अर्धा तासाच्या ट्रेक नंतर आहे ना मुख्यद्वारापाशी येऊन पोहोचलो आहे. मुख्यद्वार कसं आहे ना हे तुम्हाला मी दाखवतो. दरवाजाचा वरचा भाग आहे ना तो पडलाय आणि या इथे खाली ठेवलाय बघा. इथली दगडं पण आहेत ना काही, ती पण इथं रचून ठेवलीत. काही जो भाग आहे इथला वरचा, बुरुजाच्या वरचा, तो पण खाली त्याची दगडी सगळी कोसळली. आणि दरवाजाची आत्ताची परिस्थिती आत्ता अशी आहे बघा. आणि ती जी दगड आहेत ना ती पण दाखवतो तुम्हाला. बघा, ही दगड पूर्ण वर्ण ढासळत आलेली आहेत. सगळी ढासळलेली दगड आहेत. ही इथपर्यंत पोहोचलीत. काही इथले ग्रामस्थ किंवा काही असतील ते पलीकडे काम करतात आहे. पण दरवाजाचा वरचा भाग सगळा पडून गेलेला आहे. तिथे काही दगड रचून ठेवलीत. ह्या साईडला दरवाजाच्या इथे दगड रचून ठेवले. या इथे पण येत आणि या इथे पण येत. आणि असा आपल्याला गडाचा मुख्य दरवाजा आपल्याला असा प्रकारे आत्ता पाहायला मिळतोय. तर गवत पण भरपूर आहे, वाळलंय सगळं गवत. बघूया इथे बघा, हा इथलाच पार्ट असू शकतो थोडाफार. इथला पण पडलाय आणि या इथे पण काही आहेत, तो पण पार्ट सगळा खाली पडत आलाय. या इथे पण दगड आहेत बघा. असं म्हणजे बरंचसं ढासळलंय. एवढा मजबूत नाही राहिला किल्ला. थोडं लक्ष जर दिलं या गडाकडे तर होऊ शकतो परत आहे तसा. या बाजूला तटबंदी आहे. तटबंदीच्या अपोजिट साईडलाच आपण मध्ये रस्ता आहे आणि अपोजिट साईडला परत एक तटबंदी आहे. त्या दोन्हीच्या मधून रस्ता आहे. त्यानंतर 5 मिनिटं अजून ट्रेक केल्यानंतर आपण दुसऱ्या दरवाजापाशी येऊन पोहोचतो. ह्या पण दरवाजाची मित्रांनो तीच अवस्था झाली आहे. वरचा सगळा भाग पडलाय, काही भाग खाली ठेवलाय, बाकी वरचं सगळं पडलंय. आणि या इथून आपल्याला एंट्री करायची आहे बाले किल्ल्यावर जायला. तर आतमधल्या पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला हे द्वार दिसत आहे. कारण बाहेरनं पण पडझड झाली आहे. आत्ता पण गड संवर्धनवाले खाली गेले जेवणासाठी. आता परत वरती येतील का नाही माहीत नाही. साताऱ्यातलेच आहेत, गड संवर्धनाचं काम करतात ते. परत या इथे आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात. त्या दरवाजाच्या वरच्या बाजूला आहेत.
काय असेल हे? हा, काय असेल हे? खोलीच वाटते मला पण. किंवा पहारेकरांची देवडी पण असू शकते. रूम वगैरे त्या काळातली खोली, त्यांना इथे विश्रांती वगैरे करायला, जेवण वगैरे करण्यासाठी या इथे. परत या इथे आपल्याला पुढे आल्यानंतर एक अवशेष पाहायला मिळतात. ते म्हणजे इथून लक्ष ठेवण्यासाठी. नेमकं आता काय झालं मित्रांनो, हे झाड आहे ना, हे मध्ये आहे. त्याच्यामधनं जो परिसर दिसतोय ना, तो तुम्हाला दाखवतो मी. या इथून बघू शकता, हा जो व्ह्यू दिसतोय तुम्हाला, तोच व्ह्यू याच्यामधून दिसतोय. आणि ते नेमकं समोर झाड आहे ना, त्याच्यामुळं कळून येत नाहीये. या इथून जर आतमध्ये गेला ना, तर हा तो जो मगाशी मी तुम्हाला व्ह्यू दाखवला, तो सगळा व्ह्यू इथून दिसतोय. आणि बांधकाम बघा ना कसं केलंय ते, एकदम प्रॉपर. काय अवशेष पण आहे तिथे, तटबंदी आहे. या साईडला काही मार्ग गेलाय, काय अवशेष आहे ते बघूया. वरच्या बाजूला बाले किल्ला दिसतोय, तो पण एक्सप्लोर करूया. आता आपण पटपट चालूया, सगळं पटकन एक्सप्लोर करूया. ऊन खूप वाढलंय आणि पोटात कावळे वाढतात आहे. स्पेशली माझ्या कौस्तुभचं मला माहीत नाही. कौस्तुभनी सकाळी दणकावून खाल्ले, भजी प्लेट, मिसळपाव भरपूर खाल्ले. या इथे आपल्याला तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. आणि गडाच्या एका बाजूचा परिसर आपल्याला हा पाहायला मिळतो. हाच परिसर पावसाळ्यात कसा दिसत असेल विचार करा. जमलं तर पावसाळ्यात ह्या ठिकाणी नक्कीच भेट देणार आहे. ह्या ठिकाणी काही नाळे आल्यात, इथे एक आहे, त्याच्या बाजूनी एक आहे, त्याच्या बाजूनी, म्हणजे असे कमीत कमी 1 2 3 4 5 6 7 नाळे आहेत. ह्याच्यातून वरती पठार आहे पूर्ण, आणि ह्यातून पावसाळ्यात पाणी वाहत असणार आहे. त्यामुळे तो नजारा दिसायला एक नंबर दिसत असेल. तर आपण बाले किल्ल्याच्या एकदम मुख्य दरवाजाच्या इथे येऊन पोचलोय. थोडीशी विश्रांती केली, पाणी पिलं, कारण उन्हामुळे खूप दम लागतोय. त्याच्यामुळे थोडं विश्रांती करतच येतोय आम्ही. तर एक म्हणजे काय बोलू आणि काय नको असं झालंय. आत्ता जो दरवाजा पाहतोय ना आम्ही, त्याच्यावरचं काम आणि त्याच्यावरची जी बांधणी आहे ना, खूप खतरनाक आहे. खूप म्हणजे ह्याच्या आधी पण मी पाहिलेलं आहे. बहुतेक आपण कौस्तुभ हाडसरला पाहिलं होतं. म्हणजे ते पूर्ण कातळात कोरलेलं होतं. ह्यांनी असे दगड आहेत, त्या दगडाला कोरत, म्हणजे तसं कोरीव काम केले आणि ते एकमेकांना मॅच झालेत. ते तुम्हाला दाखवतो मी. पुढचे जे काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच. आणि ह्या दरवाजाची पण रचना, म्हणजे जे शिवाजी महाराजांनी गड किल्ले बांधून घेतलेत, की तुम्ही पाहिलं असेल की गोमुखी पद्धतीची रचना आहे, तशीच ह्या पण दरवाजाची रचना तशीच आहे. गोमुखी पद्धतीची अख्खी रचना आहे. आता तुम्हाला मुख्य द्वार आणि याची रचना, जी बांधणी आहे ना, ती दाखवत. तर आपण फायनली, तुम्ही आता काही शॉर्ट्स पाहिले असतील माझे, आता आपण आतमध्ये आलोय मुख्य द्वारातून बाले किल्ल्याच्या. माझ्या मागं हे माहीतच आहे सगळ्यांना, तरी पण सांगतो एकदा, देवडी पाहायला मिळते. आणि ह्या देवडीच्याच आतमध्ये, जी समोर देवडी आहे त्याच्या आतमध्ये काही पडलेले अवशेष आहेत ते ठेवलेले आहेत. काही खाली इथे ठेवलेले आहेत. जो वरचा भाग आहे दरवाजाचा,
त्याचे काय अवशेष ते खाली ठेवलेत, दगड वगैरे जी पडलीत ती. बाकी देवडी तुम्ही बघून घ्या कशी आणि कशी नाही. ही प्रत्येक गडांपेक्षा ही थोडी जरा वेगळी आहे. आणि ह्या दगडांचा जर तुम्ही कलर पाहिला ना, हा थोडा लाल झालाय. कशामुळे झालाय काय झालाय माहित नाही झालं. आणि आतमधली जी रचना पाहिली ना तुम्ही, ती पण एक खतरनाक दिसते बघा ना. एकदम प्रॉपर अशी दगड रचली आहेत आणि ती मजबूतीने पकडले गेलीत. आतमध्ये पण ती 3 दगड लावली आहेत. या इथे देवडी पूर्ण असा मोठीच्या मोठी चांगली. त्या ठिकाणी दिवे वगैरे लावायला त्या ठिकाणी या बाजूला पण आहे. आणि ह्या समोरच्याच बाजूला एक देवडी आहे. ह्याच्यावरचा सगळा भाग पडलाय. काही तिथे ठेवलंय बघा दगड, काही दगड इथे ठेवलेत वरचे, कारण ह्याचा आकारावरनं समजून येत आहे हे दगड इथलेच असू शकतात वरचे. आणि त्या तिथे पण कुठला तरी दगड आहे, त्याच्यात काहीतरी नक्षीकाम आणि काहीतरी आहे. तर आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आपण आज खूप निवांत गड बघतोय, काही घाई नाही. आम्ही दोघंच आहे, कारण त्या कारणे आम्ही निवांत गड बघणं सुरू आहे आमचं. आणि गडाची पडझड खूप झाली मित्रांनो. आता गड संवर्धन करणारे आहेत साताऱ्यातली काही मंडळी, आत्ता पण काही मंडळी भेटलीत. असे भरपूर जण आहे जे गाडले गेलेले अवशेष आहेत, तलाव असेल, टाका असेल, छोटे मोठे जे काही असतील ते सगळे बाहेर काढतात आहे हळूहळू. आणि आता ही जी मोठी मोठी दगड आहे ना, हे हलवणं शक्य नाही आहे. ह्याला प्रॉपर मॅन पॉवर, भरपूर लोकसंख्या लागणार आपल्याला. तेव्हा ही दगड कुठेतरी आपल्याला हलवता येईल आणि रचून ठेवता येईल थोडंफार काहीतरी करून. पण बाकी सगळे दगड इथे पडलेले आहेत बघा, समोर आहेत काही इथे आहेत. इथूनच आपल्याला दोष पाहायला मिळतोय. मुख्यद्वारातून वरती आल्यानंतर आपल्याला हनुमानांचं दर्शन होतं आणि त्यांच्याच बाजूला बरोबर गणपतीची मूर्ती आहे. ही मूर्ती पण त्याच काळातली आहे. आणि मंदिराचा अवशेष पण बघा ना, पडलं आता वरचं सगळं, पण मस्त बांधलंय. तिथे पण कोरीव काम केलं, बघितलं का वस्तू, दोन्ही ठिकाणी कोरीव काम केलंय. आणि मूर्त्या आतमध्ये आहेत, दोन्ही मूर्त्या चांगल्या आहेत. या बाजूला गणपतींची मूर्ती, ह्या बाजूला मारुतीरायांची मूर्ती पाहायला मिळते आपल्याला. आणि हे मंदिर होतं त्या काळातलं. इथे काय अवशेष पाहायला मिळतात आपल्याला. या इथे वरती ही भिंत असणार आहे, ह्याच्यावरती अजून हाईट असून वरती छप्पर असणार आहे, पण सगळं पडलंय. या इथे पण आहे बघा, पाहायला मिळतं आपल्याला. या इथे मुख्यद्वार आहे, इथूनच आपण वरती आलो आणि वरती आल्या आल्या डाव्या हाताला आपल्याला हे मंदिर पाहायला मिळते. हा ध्वजापासून आपण सरळ सरळ चालत आलोय. इथे वरती एक काय अवशेष पाहायला मिळतात ते, पण या इथे आपल्याला एक बुरुज लागलाय या इथे. आणि ह्या बुरुजाच्याच बाजूनी आपल्याला रस्ता जायला दिसतोय. आपण हा रस्ता कुठे जातो ना तो बघूया. हा दगड पडू नये म्हणून बांबू लावलाय त्यांनी, बघा ना. हा दगड पडू नये म्हणून बांबू लावलाय त्यांनी सपोर्ट करण्यासाठी. सावकाश उतरूया इथून खाली. हा मार्ग कुठे जातोय ते बघूया. अच्छा, बुरुजाच्या एका बाजूला आलाय. या इथे तटबंदी आहे आणि इथे भाग संपलाय गडाचा, म्हणजे अजून एक बुरुज आहे इथे. आणि या इथे आपल्याला काहीतरी पाहायला मिळतंय ते बघूया. या इकडे पण एक दरवाजा आहे, म्हणजे आपण ह्या दरवाजातनं आत आलो, इथनं बाहेर पडू शकतो किंवा इथनं पण आत येऊ शकतो. असं इथे एक दरवाजा आहे, इथनं आता आपण बाहेर पडणार आहे. इथे आपल्याला काहीतरी पाहायला मिळतंय. हा चोर मार्ग असावा असं मला वाटते. प्रकाश येतोय कारण तिथून प्रकाश येतोय. आणि ही बुरुजाची तटबंदी आहे पूर्ण अशी.
बहुतेक हा चोर दरवाजाच असू शकतो. ह्याची सगळी पडझड झाली आहे इथली. जायची हिंमत नाही करणार आपण. कारण खाली जायला मार्ग आहे पण नको, कारण ऊन भरपूर आहे, आपल्याला खाली उतरायचं आणि ह्याची बॅटरी पण आहे ना संपत आली मित्रांनो. त्यामुळे पटपट शूट करून जाणार आहे आज, कारण आज पॉवर बँक वगैरे काहीच नाही आणली चार्जिंगसाठी. पटकन निघालो आम्ही. ह्या दरवाजीची हाईट जरा सफिशियंट आहे, म्हणजे मी 5.5 फुटाचा आहे, 5-5.5 फुटाचा इथनं इझिली बाहेर आलो. आता कोस्तुभ माझ्यापेक्षा थोडा हाईटला जास्त आहे, त्याला वाकून यावं लागलं. आणि त्या तिथून आतमध्ये गेलो बघा आपण, त्या दगडाच्या मागणं आपण आत गेलो आणि असं फिरून बुर्जाला फिरून इथून आपण बाहेर आलो. त्या इथे ना विहीर पाहायला मिळते आपल्याला. विहिरीतलं पाणी खराब आहे कारण ती खूप खाली आहे आणि तुम्हाला खाली जाऊनच दाखवतो मी. इथून नाही काय समजणार. इथनं उतरताना फक्त मित्रांनो, जर तुम्ही कधी आले ह्या गडावर, उतरताना सावकाश उतरा, कारण पायऱ्या वगैरे नाही आहे, सगळं पडलेलं आहे. आणि या इथे आपल्याला एक मंदिर पाहायला मिळते. इथे एक मंदिर आहे बघा. ही पूर्ण कातळात कोरलेली विहीर आहे, पूर्णपणे कातळात कोरलेली विहीर आहे बघा. त्या तिथे कातळ फोडलेला अख्खा. म्हणजे हाईट ह्याची एवढी हाईट आहे. या हाईटपासून खोदत खोदत खाली गेले. आता हे किती फूट खोल आहे हे माहीत नाही. या इथे एक मंदिर आहे. आता या इथे नंदी दिसतोय, म्हणजे महादेवांचंच मंदिर आहे आतमध्ये. आणि विहिरीकडे जाण्यासाठी हा पायरी मार्ग आहे. ह्या पायरी मार्गाने आपण विहिरीच्या इथे जाऊ शकतो. बहुतेक ह्याला काय 12वच, हां ह्याला पण 12वच म्हणतात. आणि या इथेच बरोबर बघा ना असं मंदिर बनवलंय. काय काय त्या काळातले काय म्हणता येईल, आत्ताच्या काळात काय म्हणतो आपण, आर्किटेक्ट. त्या काळातले काय असतील बघा कसं बनवलंय. या इथून आपण आलोय वरतून, त्या बुर्जाच्याच बरोबर मागच्या साईडला. या इथून वरतून आलो आपण आणि आल्या आल्या थंडगार इथे वातावरण, पाणी, आणि या इथे असं शिव मंदिर. ते खतरनाक. आपण तिथे जाऊन बघूया. सावकाश रे बाबा. ह्या इथे आपल्याला काही वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात बघा. आम्ही एका अवशेषावर उभे राहिलोय आणि चांगले आहे, म्हणजे साधारण गुडघ्या कमरे एवढे आता ह्याच्या भिंती राहिल्यात. आणि एका भिंतीवर तुम्ही जर उभे राहिले ना प्रॉपर, तुम्हाला इथले वाड्याची जी रचना आहे, की जी बांधणी आहे ना, ती कळून येते कशी आहे काय. आणि या ठिकाणी वरती पण आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात. ते जरा आहे, बऱ्यापैकी आहे. आता तिथे जाऊया आणि तिथले अवशेष पाहूया. पूर्ण या इथे तिथपर्यंत बघा पूर्ण अवशेष. आणि ते हिरवंगार जे झाड दिसतंय त्याच्याच वरच्या बाजूला हे अवशेष आहे. त्या तिथेच ती महादेवांचं मंदिर आहे आणि ती विहीर आहे तिथे. राजसदर आहे, राजसदरावरती आलोय आपण. 3-4 टप्प्यांमध्ये आहे. पहिला टप्पा हा आहे जो खाली आहे, नंतर दुसरा टप्पा, तिसरा टप्पा आणि एंड. वरती जाऊया आपण राजसदरावर. अशा पद्धतीने आहे, पूर्ण पडली आहे. इथे त्या काळातल्या काही खोल्या वगैरे असू शकतात. या इथे पण काय असेल ते, का अशी गॅप ठेवली, कोणाला काय माहीत असेल ते पण सांगा. या साईडला पण सेम असंच आहे. आणि वरच्या बाजूला एक वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात, ते पण बघूया आपण.
हे राज सदर आहे. राज सदराच्याच पाठीमागं हे वाड्यांचे काही अवशेष आहे. आणि इथे जरा चांगल्या अवस्थेत आपल्याला एक वाडा पाहायला मिळाला आहे. आणि त्याची भिंत वगैरे पण चांगली आहे. वरचं जे छत जसं निर्माण केलं असेल त्यांनी त्याचं पण थोडेफार अवशेष वरती राहिलेत. या इथे, या इथे आणि या इथे. या इथे खिडकी पाहायला मिळते, सेम तिथे पण असणार आहे. आणि इथे पण होती, कारण तिचे काही अवशेष खाली पडलेत. इथे पण आहेत काही अवशेष. बाकी हिला एंट्री त्या तिथून दिसतीये बहुतेक. ती बुजवली एंट्री, काही या इथूनच आहे माहीत नाही. तर तिथे पण काहीतरी आहे. मग बहुतेक मला वाटतं या इथूनच एंट्री आहे ह्याला पण. नाही नाही, इथूनच आहे. हे बघा, इथून आतमध्ये, इथून इकडं एवढं उंच कोण येतं यार? इथं वरती यायला काही सोर्स नाही. अजून ते चांगल्या अवस्थेत आहे बघा. बाकी इथलं तर भाग सगळा पडलाय, पलीकडचा पण भाग पडलाय, समोरचा भाग पडलाय. चला तर मग मित्रांनो, मी आता व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय, कारण ऊन खूप वाढले. 12 वाजलेत, 12 साडेबारा वाजलेत. आता परतीचा प्रवास आम्ही चालू करणार आहे. गड संपूर्ण पाहायला तुम्हाला 2 तास तर लागतात. म्हणजे पायथ्यापासून ते पूर्ण गड बघूस तोपर्यंत 2 तास तुमचे जातात. बाकी गडाचं लोकेशन गुगल मॅपला तुम्हाला सापडून जाईल. नाही जरी कळालं तर ताथवडे नावाचं इथे एक गाव आहे पायथ्याला, त्या गावापर्यंत तुम्ही येऊ शकता. तिथून पुढे ट्रेक चालू करायचा. मार्ग वगैरे व्यवस्थित आहे, गडाचा काहीच प्रॉब्लेम नाही. गड पण खूप भारी आहे, बघण्यासारखे अवशेष आहे गडावर अजूनही सुद्धा. फक्त तुम्ही ज्या गडांवर जाताय तिथल्या गडांची मान मर्यादा सगळ्यांनी ठेवा. कारण आत्ता मागे तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल, खूप व्हायरल होतोय. एक फॉरेनर आलाय, तो बहुतेक न्यूझीलंडचा आहे. तो व्हिडिओ पाहिला का त्याचा? सिंहगडला. तर तो सिंहगडला ट्रेक करण्यासाठी गेला होता. तर आपल्या इथले काही उत्साही मंडळी आहेत, त्याला आता मराठी कळत नाही. तो इथे आला गड बघण्यासाठी. त्याला कळत नाहीये त्याचा भाग वेगळा आहे, कारण त्याला मराठी येत नाही. पण जे आपले इथले पोरं होती, मुलं होती, त्यांनी त्याला शिव्या शिकवल्या, ते पण गडाच्या ठिकाणी. अशा गोष्टी करू नका, जेणेकरून तो त्याच्या देशामध्ये जाऊन ह्या गोष्टी सांगेल की असं असं माझ्याबरोबर घडलं. आणि त्यांनी रेकॉर्डिंग करून ते टाकलं पण आहे. त्याच्या यूट्यूबचं जे काही चॅनल आहे त्याच्यावरती त्यांनी टाकलं पण आहे. ठीक आहे, तो एक पार्ट झाला. पण सगळ्यांना एक विनंती करतो की असे कोणी पर्यटक जे बाहेर देशातून किंवा बाहेर राज्यातून येत असतील तर त्यांना गडांवरती असल्या काही गोष्टी शिकवू नका आणि सांगू पण नका. त्यांना गडाचं महत्त्व सांगा, गडावर काय घडलं ते सांगा, गडाची माहिती सांगा. उगाच काहीतरी फालतू गोष्टी सांगू नका. तर आपला हा व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा. एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, सबस्क्राईब तर करा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या गडावर. तोपर्यंत जय शिवराय.